नमस्कार, मी अरुण गोडबोले. आपण बघता माझा चॅनल अरुण गोडबोले आणि गुंतवणूक मार्गदर्शनाची आपली मालिका चालू आहे. त्यातला आज 24वा भाग. इन्व्हेस्टमेंट डायरी किंवा गुंतवणूक नोंदणी कशी ठेवावी, त्याकरता काय तक्ते असावेत यासंबंधीचं मार्गदर्शन माझं चालू आहे. काल आपण 1 ते 5 हे भाग बघितले. त्यामध्ये आपण मात्र शेअर्सच्या नोंदीपर्यंत आलो होतो. आज पोस्ट ऑफिसच्या नोंदीपासून आपण सुरुवात करणार आहे. हे सगळे माझ्या गुंतवणूक मार्गदर्शन नोंदणी या पुस्तकातून आहे. उल्लेख मी केला आहे, त्याचा त्यांना पाहिजे तरी मला संपर्क करावा. सेक्शन 6 जो आहे तो पोस्ट ऑफिस गुंतवणुकीचा आहे. त्यामध्ये जवळजवळ मी 6 आपले अकाउंट्स असतील असं गृहीत धरून 2 पानामध्ये माहिती दिलेली आहे. एका पानामध्ये 3 तक्ते 3 खात्याची माहिती बसते. नेम ऑफ द पोस्ट ऑफिस, अकाउंट नंबर, एजंट्स नेम, म्हणजे एजंट असला तर त्यांना हल्ली सुकर पडते. चांगले एजंट भेटतात, त्यांना थोडंफार कमिशन मिळतं, आपल्याला त्यांना मदत केल्याचा आनंद. एजंटचा टेलिफोन नंबर, नेचर ऑफ अकाउंट, म्हणजे सेविंग अकाउंट आहे का, सिनियर सिटीजन आहे का, PPF आहे का, टाईम डिपॉझिट आहे का, MIS आहे ते. नंतर होल्डर्स कोण कोण आहेत त्यामध्ये 1 2. ते परत पुढे लिहिले की जॉईंट का आयदर सर्वावे का सिंगल, म्हणजे ऑपरेशन कसं त्याचं होणार आहे. नॉमिनी कुणाला दिलेला आहे. नंतर व्याजाचा पद्धत, म्हणजे मोड ऑफ इंटरेस्ट, मंथली आहे का क्वार्टरली आहे, म्हणजे MISला मंथली व्याज मिळतं. नंतर सिनियर सिटीजनला क्वार्टरली व्याज मिळतं. टाईम डिपॉझिटला तुम्ही ऑप्शन घेऊ शकता, इयरली घेऊ शकता. तेव्हा ते कसं, कुठला मोड आहे त्याचा, नंतर कसं मिळतं, म्हणजे कॅश का आपण काढून आणतो का डायरेक्ट बँक पोस्ट ऑफिसमधल्या सेव्हिंग अकाउंटला जमा होतं, हा तपशील त्यामध्ये दिलेला आहे. अशा तऱ्हेचा 6 खात्यांचा तपशील ठेवता येईल अशा तऱ्हेने आम्ही सेक्शनला प्रपोज केला आहे. नॉर्मली 5-6 खाती म्हणजे खूप झाली असं मला वाटतं. 7वा सेक्शन आहे पब्लिक प्रॉव्हिडंट फंड, पेन्शन स्कीम किंवा सिनियर सिटीजन डिपॉझिट्स. कारण पोस्टात तुम्ही ठेवू शकता, तसं बँकेतसुद्धा ठेवू शकता. तर त्याचा तपशील आहे आणि त्यामध्ये पब्लिक प्रॉव्हिडंट फंडाचाही माहिती त्यामध्ये आहे. तेही मी असं 6 किंवा माहिती त्यात समाविष्ट होईल असं 2 पानामध्ये दिले. एका पानामध्ये 3 प्रकारची खाती बसू शकतात. एक तर नेम ऑफ द स्कीम, नंतर डिपॉझिटर्स नेम, ॲड्रेस, एजंट, डेट, दोघांचे टेलिफोन नंबर, नंतर अमाऊंट, तारखेला किती गुंतवली, किती मुदतीकरता गुंतवली, डेट ऑफ मॅच्युरिटी काय आहे, त्यामध्ये होल्डर्स कोण कोण आहेत, त्यामध्ये नॉमिनी आहे का नाही, आणि इन्स्टॉलमेंट्स काही पेएबल आहेत का त्याचे. म्हणजे आपण पब्लिक प्रॉव्हिडंटला आपल्याला इन्स्टॉलमेंट काही भरता येतो. समजा काही ठिकाणी तुम्ही मंथली इन्व्हेस्टमेंट स्कीम घेतली तर दर महिन्याला भरावा लागतो. तर ते अमाऊंट किती दर त्याची आणि केव्हा भरायची आहे असा हे तपशील आहे. त्याचबरोबर स्कीमचं नाव त्यामध्ये आहे आणि कुठे गुंतवणूक केली तोही नाव त्या पत्ता त्यामध्ये आहे. हा 7वा सेक्शन पब्लिक प्रॉव्हिडंट फंड, पेन्शन स्कीम, सिनियर सिटीजन डिपॉझिट याकरता आहे. जे गव्हर्नमेंट एम्प्लॉईज आहेत किंवा EPFचा फायदा घेणार आहेत त्यांनी आपल्या EPFचा नोंद करायला हरकत नाही. 8वा सेक्शन जो आहे तो लाईफ इन्शुरन्स पॉलिसीचा आहे. नेम ऑफ द इन्शुरन्स कंपनी, LIC आहे पण आता खाजगी कंपनी असतात. ब्रँच ॲड्रेस, कुठल्या ब्रँचला आहे, ब्रँचचा टेलिफोन नंबर, ईमेल नंबर. इन्शुरन्स सहसा एजंटमार्फत उतरवतो, त्याची मदत लागते म्हणून एजंटचं नाव, त्याचा टेलिफोन नंबर, त्याचा ईमेल ID. नंतर पॉलिसी नंबर, सम ॲश्युअर, नंतर नेम ऑफ द ॲश्युअर, म्हणजे आपलंच नाव असतं किंवा आपण आपल्या मुलाचं नाव, बायकोचं नाव उतरू शकतो. नॉमिनीच्या पॉलिसीला काय का, पॉलिसी स्टार्टिंग डेट, नंतर पिरियड किती मुदतीची आहे, द टाईप ऑफ पॉलिसी कुठली आहे, एन्डॉमेंट आहे का ATCC वाली आहे, असं हा त्यातला तपशील. मॅच्युरिटी डेट हा एक भाग. नंतर प्रीमियम रुपीज, दर काही वेळा लाईफ इन्शुरन्सचे हप्ते तुम्हाला दर महिन्याला किंवा 3 महिन्याला किंवा वर्षाला भरायचे असतात. तर प्रीमियम किती आहे आणि तो भरायचा मोड काय, म्हणजे मंथली, क्वार्टरली, हाफ इयरली काय इयरली. आणि इफ प्लेस्ड, त्यावेळेला आपण पॉलिसी LICकडे गहाण ठेवून कर्ज काढतो, तर जर त्याची ठेवली असली तर त्या प्लेसचा तपशील असंही त्यामध्ये लिहिलेलं आहे. अशा तऱ्हेचं एक साधारणपणे 12 पॉलिसींचा तपशील येईल अशा तऱ्हेची पानं त्यामध्ये सोडलेली आहे. 9वा सेक्शन आहे हेल्थ इन्शुरन्सचा.
हेल्थ इन्शुरन्सचा नेम ऑफ द कंपनी, त्याचा टेलिफोन नंबर, त्याचा ॲड्रेस, त्याचा ईमेल आय डी, नेम ऑफ द ॲश्युअर्ड म्हणजे कोणाच्या नावाचा हेल्थ इन्शुरन्स आहे, नेम ऑफ द नॉमिनी इन केस ऑफ डेथ असलं तर, पॉलिसी नंबर, एजंटचं नाव, पॉलिसीची अमाऊंट, एजंटचा पत्ता आणि त्याचा टेलिफोन नंबर. आणि खाली मी ते हप्ते दरवेळा भरायला लागतात ना मंथली, म्हणजे मंथली किंवा इयरली तुम्ही चॉईस घेतला असेल तो. तर प्रीमियम किती आहे, अमुक रुपये, पेड ऑन अमुक डेट. अशा तऱ्हेने प्रत्येक प्रीमियमचा आम्ही तपशील दिलेला आहे. हेल्थ इन्शुरन्सची एक्सपायरी डेट असते, त्यामुळे पुढे एक्सपायरी डेट लिहिली आहे आणि त्या डेटच्या आधी आपल्याला पुढचा प्रीमियम भरायचा आहे हे लक्षात राहावं याकरता तो असा चार्ट केलेला आहे. आता ह्यासाठी सुद्धा तर आपल्या स्वतःच्या नावाने, कुटुंबियांच्या नावाने हेल्थ इन्शुरन्सच्या पॉलिसी असू शकतील, म्हणून 6 पॉलिसीचं होईल अशा तऱ्हेचं मी त्यामध्ये तपशील ठेवलेला आहे. 10वा सेक्शन आहे व्हेकल्स डिटेल्स. मी म्हणलं ना की 2 व्हीलर किंवा 4 व्हीलर आपल्याकडे असतात, त्यांचा तपशील जर 2-3 वर्षांनी आपण विसरून जातो तर तो तपशील कसं ठेवणं आहे आवश्यक आहे याकरता लिहिलेला आहे. मेक, गाडीचा मेक, मॉडेल, रजिस्ट्रेशन नंबर, रजिस्ट्रेशन ऑथॉरिटी, रजिस्ट्रेशन व्हॅलिड कुठपर्यंत, हल्ली 15 वर्ष व्हॅलिडिटी असते, इंजिन नंबर, चॅसिस नंबर, डेट ऑफ परचेस, फ्रॉम म्हणजे कोणाकडनं घेतली, डीलर असलं तर नवीन तर डीलर, ती कॉस्ट, सोर्स ऑफ पेमेंट म्हणजे ओन सेविंगमधनं घेतली का बँकेकडनं लोन घेतलं का काय घेतलं तोही तपशील असावा. मोटार व्हेहिकल टॅक्सेस पेड अप टू, अर्थात हल्ली काय की बहुधा सगळं वन टाईम टॅक्सेस घेतला जातो त्यामुळे ती गरज पडणार नाही. नंतर इन्शुरन्सचा तपशील आहे, इन्शुरन्स कंपनी, नाव, टेलिफोन नंबर, पॉलिसी नंबर, प्रीमियम, त्याची एक्सपायरी डेट, एजंट्स नेम आणि टेलिफोन नंबर. खाली मग रिन्यूड ऑन म्हणजे ती रिन्यू करत जायला लागते दरवर्षी, रिन्यूड ऑन प्रीमियम पेड असं ओळीनं लिहिलेलं आहे मी त्याला. त्यावेळेला पॉलिसी नंबर पुढच्या वेळेला बदलतो तेव्हा तो पॉलिसी नंबरचे कॉलम त्यामध्ये ठेवलेला आहे. अशा तऱ्हेनं एक माणसाकडे किती व्हेकल्स असतील तर साधारणपणे सगळ्या घरातली मिळून 6 व्हेकल्स असतील असं धरून 8 व्हेकल्स असे धरून तेवढं मी ठेवलेला आहे. हा सेक्शन 10 झाला. आता सेक्शन 11 हा इमोव्हेबल प्रॉपर्टीजचा आहे, म्हणजे हाऊस, फ्लॅट एक्सेट्रा. मी व्हेकलचा सेक्शन तुम्हाला दाखवतो कसा ठेवला आहे मी त्यामध्ये, तसा तो ठेवला आहे. इमोव्हेबल प्रॉपर्टीचा म्हणजे हाऊस किंवा फ्लॅट वगैरेचा, तर त्यात मी असे कॉलम केले की डिस्क्रिप्शन ऑफ द प्लॉट, फ्लॅट, सर्वे नंबर किंवा CTS नंबर, ॲड्रेस, तालुका म्हणजे गाव, तालुका आणि डिस्ट्रिक्ट. प्लॉट असला तर एरिया ऑफ द प्लॉट, स्क्वेअर फूट म्हणजे स्क्वेअर मीटर दोन्ही. फ्लॅट असला तर एरिया ऑफ द फ्लॅट, बिल्टअप, कार्पेट. तर कॉमन राईट्स इफ एनी म्हणजे फ्लॅटला कॉमन राईट्स असतात ना, पार्किंगमध्ये असतो किंवा टेरेसमध्ये असतो वगैरे तो. नंतर नेम ऑफ द सेलर म्हणजे कुणाकडनं आपण ते घेतलेलं आहे त्याचं नाव, पत्ता, टेलिफोन नंबर, ईमेल आय डी, द डेट ऑफ रजिस्ट्रेशन. कारण इमोव्हेबल प्रॉपर्टी केव्हाही रजिस्टर्ड डॉक्युमेंटशिवाय खरेदी करता येत नाही, तेव्हा ते आपण कुठं खरेदी केले, खरेदीपत्र नोंदवलेलं आहे ते तारीख, त्याचा सिरियल नंबर असतो. रजिस्टर म्हणजे दुय्यम निबंधक सातारा वगैरे असेल किंवा दुय्यम पुणे काय असेल तो 7 वगैरे. न परचेस प्राईस, नंतर रजिस्ट्रेशन आणि स्टॅम्प ड्युटी आणि एकूण टोटल कॉस्ट. नंतर खाली सोर्स ऑफ इन्व्हेस्टमेंट लिहिले, कारण केव्हा तरी नंतर प्रश्न आला तर ओन सेविंग्स इतके आणि लोन रुपये इतकं, लोन फ्रॉम कुणाचे लोन घेतलेलं आहे ते, त्याचा इन्स्टॉलमेंट स्कीम असली तर इन्स्टॉलमेंट स्कीमचा तपशील. जर ते आपण प्लॉट किंवा फ्लॅट मॉर्गेज केला असला तर डिटेल्स ऑफ मॉर्गेज किंवा प्लेज हा सगळा तपशील त्यामध्ये येईल. आणि नेम अँड ॲड्रेस ऑफ द इस्टेट एजंट आणि टेलिफोन नंबर म्हणजे आपण ज्याच्या मार्फत घेतला त्याला आपण कमिशन देतो एकदा, त्या नाव आणि पत्ता म्हणजे काही प्रॉब्लेम आला तर बघावा. आणि नंतरचा कॉलम केला मी रिमार्क्स, याशिवाय काही आपल्याला जर नमूद करायचं असलं तर ते नमूद करावं. हे सुद्धा मी अशा पद्धतीने केले. याच तुमच्याकडे 4-5 प्रॉपर्टी असते असं गृहीत धरलेलं आहे. आता पुढचा सेक्शन येतो गोल्डचा, त्यानंतर येतो
सिल्वर आर्टिकल्स अँड युटेन्सिल्सचा, नंतर ॲडिशनल इन्व्हेस्टमेंट्स वगैरे काही येतो तो, नंतर बिलचा तपशील येतो. हे सगळे मी पुढं घेतलेले आहे. तर आपण मला असं वाटतं की पुढच्या भागात ते पाहूया. तोपर्यंत अगदीच थांबूया. सहसा प्रत्येक भाग एक 10 भागापर्यंतच करायचा असं मी प्लॅन, 10 मिनिटापर्यंतच करायचा असं मी प्लॅन करतो. कारण हल्ली टी व्हीच्या जमान्यामध्ये आपली लिस्निंग कपॅसिटी 10, 12, 15 मिनिटापर्यंतच राहिलेली आहे. त्यामुळं असं मी केलेलं आहे. तर आपण आपले कसं वाटतं हे सांगा. आपल्या काही शंका असल्या तरी जरूर विचारा. 98-220-1699 वरती मेल करा, मेसेज करा किंवा फोन करा. 10 ते 11 वेळेत पुस्तक आवश्यक तर आपण मागवू शकता. नमस्कार.